पाहिले होते, ऑप्टिमायझेशन फंक्शन, लॉस फंक्शन आणि थर्ड होता ॲक्टिवेशन, लॉस आणि ऑप्टिमायझेशन. हे 3 फंक्शन पाहिले होते. ओके, सो काल 2 फंक्शन आपण ऑलरेडी डिस्कस केलेत, ऑप्टिमायझेशन आणि लॉस. आणि ॲक्टिवेशन याबद्दल फक्त ओव्हरच्युअर माहिती पाहिली होती. बट आपण जे काय बाकीचे 2 फंक्शन आहे त्यातलं एक फंक्शन ना कम्प्लिटली आपण डीपमध्ये पाहिलं, ज्याला ऑप्टिमायझेशन फंक्शन म्हणतात. आता ॲक्टिवेशन फंक्शन पाहणार आहोत आणि नंतर लॉस फंक्शनला जाणार आहोत. ओके, सो कमिंग टू द ॲक्टिवेशन फंक्शन. बेसिकली काल पण आपण डिस्कस केलं होतं की सिग्मॉइड जे काय ॲक्टिवेशन फंक्शन आहे त्याचा यूज काय होते. सो इट विल हेल्प्स टू ॲड द नॉन लिनियरिटी अँड टू कॅप्चर द कॉम्प्लेक्सिटी. इट ऑल्सो कंट्रोल्स द आउटपुट ऑफ न्यूरॉन. ओके, सो टाइप्स ऑफ ॲक्टिवेशन फंक्शन काल पण डिस्कस केले होते, लाईक ओरिजिनल फक्त सायंटिफिक कोणकोणते आहेत. So types of activation function, like the sigmoid, which is the binary classification function. Tanh, it's again binary classification function. Softmax is a multi-class classification function. ReLU is a base activation function for regression problem. Then Licky-ReLU, P-ReLU, ILU and Swish. Those are the variants of ReLU. Okay, in linear activation function it's also there, but it's not work properly in deep learning, so we are not using as well as not mentioning anywhere. Okay, so linear activation हे पण एक फंक्शन आहे, पण जास्त तेवढं प्रॉपरली डीप लर्निंगमध्ये काम करत नाही, त्यामुळे आपण मेन्शन पण करत नाही, यूज पण करत नाही. लिनियर ॲक्टिवेशन फंक्शन लक्षात असू द्या. नेक्स्ट, कमिंग टू द नेक्स्ट पार्ट. फर्स्ट विच इज नथिंग बट द सिग्मॉइड ॲक्टिवेशन फंक्शन. हे कर्व तुम्ही लॉजिस्टिकमध्ये पाहिलं होतं. ओके, सो हा तुमचा थ्रेशोल्ड असेल 0.5, हे 1 असेल, हे 0 असेल, हे लोअर, हे अप्पर. ओके, आणि हे तुम्ही जर एस शेप कर्व ड्रॉ करत असाल तरी असं काहीतरी एस शेप कर्व ना इथून पास होऊन जाईल. ओके, असं एस शेप सर्कल कर्व असं काहीतरी. ओके, शेप असं परफेक्टली एस नाही याला, बट जस्ट समजून घ्या की एस शेप कर्व असं काहीतरी. ओके, सो फॉर्म्युला असेल याचा sigma of z is equals to 1 divided by 1 plus e to the power minus z. Okay, then हा तुमचा z is equals to summation of n I is equals to 1 wy xi plus bi. यातलं समेशन फंक्शन आणि ॲक्टिवेशन फंक्शन कोणतं आहे सांगा मला. समेशन आणि ॲक्टिवेशन फंक्शन कोणतं आहे? कालचं 2 नंबरचं आहे ते समेशन आहे आणि वरती आहे ते ॲक्टिवेशन. ओके, सो रेंज ऑफ सिग्मॉइड ॲक्टिवेशन फंक्शन इज वॅरीज फ्रॉम 0 to 1. 0 to 1च्या मध्ये याची रेंज येते. ओके, देन सिग्मॉइड जे आहे इट्स नो ऑलवेज यूज द प्रोबॅबिलिस्टिक व्हॅल्यू. ओके, जसं आपण प्रोबॅबिलिटी चेक करत असताना 0 आणि 1मध्ये येते ना प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू. ओके, इन बिटवीन 0 आणि 1च्या. सो सिग्मॉइड पण ना त्याच रेंजमध्ये काम करते. इट्स ऑलवेज यूज द आउटपुट आयदर 0 or 1. इट्स अ प्रोबॅबिलिस्टिक व्हॅल्यू. सो आय कॅन से दॅट पी ऑफ एक्स then given event for y is equals to 1 is equals to p of 1. हे बाकी तुम्हाला सिंपल लॉजिक आहे. 0ची प्रोबॅबिलिटी काढायची असेल तर 1 minus p of 1 केलं की 0ची मिळेल प्रोबॅबिलिटी, सिंपल. आणि जर कंप्लीट प्रोबॅबिलिटी पाहिजे असेल तर प्रोबॅबिलिटी ऑफ 0 प्लस प्रोबॅबिलिटी 1 केलं तर कंप्लीट प्रोबॅबिलिटी तुम्हाला मिळून जाईल. सिग्मॉइड इज नॉन झिरो सेंट्रिक फंक्शन. सांगेन नॉन झिरो सेंट्रिक कन्सेप्ट काय. नेक्स्ट सिग्मॉइड नेक्स्ट ॲक्टिवेशन फंक्शन आहे त्यामध्येच आहे, पण सध्या लक्षात असू द्या की सिग्मॉइड जे आहे ते नॉन झिरो सेंट्रिक फंक्शन आहे. नॉन झिरो सेंट्रिक. ओके, डिटेलमध्ये पाहू, खालीच आहे नॉन झिरो सेंट्रिक म्हणजे काय पहा. ॲडव्हान्टेजेस ऑफ सिग्मॉइडचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत. सो फर्स्ट पॉईंट, सिग्मॉइड यूज युनिफॉर्म रिझल्ट इन रेंज बिटवीन 0 to 1. 0 to 1च्या मध्ये याची रेंज व्हॅरी करते. सेकंड, ऑन द बेसिस ऑफ प्रोबॅबिलिस्टिक व्हॅल्यू वी कॅन टेक डिसिजन कॉन्फिडेंटली. ओके, आयदर 0 or 1 नसेल, 100% शुअर, सो यू कॅन टेक डिसिजन कॉन्फिडेंटली. देन ही प्रोबॅबिलिटी 50% वगैरे सांगितली, लेट इट बी. जे तुम्ही थ्रेशोल्ड 5 देतात इट्स लाईक 50%, ह्याच्यावर गेलं तर 100%, ह्याच्या खाली गेलं तर 0%. ओके, थ्रेशोल्ड आहे तो सेंटरची व्हॅल्यू असेल. ओके, वेन वी सिग्मॉइड इन द आउटपुट लेअर. ओके, सिग्मॉइड ऑलवेज यूज इन आउटपुट लेअर, कारण ॲक्टिवेशन फंक्शन आहे तो तिथं ना तुम्हाला प्रिडिक्शन भेटते. सो वी विल ऑलवेज गो ना यूज अ सिग्मॉइड ऑर द ॲक्टिवेशन फंक्शन इन आउटपुट लेअर. नाव झिरो सेंट्रिसिटी. Okay, when we are trying sigmoid function in hidden layer, ज्यावेळेस मीन ऑफ एफ ऑफ एक्स इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 0. जस्ट एफ ऑफ एक्सचा मीन जो आहे तो अप्रॉक्सिमेटली जर 0 येत असेल तर
it's called as zero centric function. Just mean of f of x is not equals to 0, then it is called as non-zero centric function. ओके. आणखी झिरो सेंट्रिक फंक्शन जे असतात ते इझिली ना कॉन्व्हर्ज करतात, स्मूथ करो वगैरे काय आठवते. सो जर झिरो सेंट्रिक फंक्शन असेल तर इझिली कॉन्व्हर्ज होते. सो मला सांगा सिग्मॉइड जर नॉन झिरो सेंट्रिक फंक्शन असेल तर इझिली हे कॉन्व्हर्ज होईल, आय मीन इझिली कॉन्व्हर्ज होईल का नाही. जर सिग्मॉइड नॉन झिरो सेंट्रिक फंक्शन असेल तर इझिली कॉन्व्हर्ज होईल का नाही, माझा क्वेश्चन आहे. येस. काय झालं, इथंच आन्सर आहे. परत सांगतोय नाही होणार सर. नाही होणार. इतका वेळ का लागतो किडण्या मागितल्यासारखा. ते वाचत होतो खाली सेंटेन्स. ठीक आहे पहा. सो सिग्मॉइड इज नॉन झिरो सेंट्रिक फंक्शन. ओके. सो सिग्मॉइड इज नॉन झिरो सेंट्रिक फंक्शन फॉर गिवन रेंज 0 to 1. ओके. सो मीन 0.5. सो आपण याचा मीन ना 0.5 आहे, त्यामुळे आपण याला हिडन लेअरमध्ये यूज करू शकत नाही. जे काय सिग्मॉइड आहे त्याचा मीन जर तुम्ही काढत असाल, आणखी ते क्लिअर करून दाखव हे. ठीक आहे, इथंच पहा. हे झिरो सेंट्रिक फंक्शन म्हणजे इथे इझिली कॉन्व्हर्ज होते. सिग्मॉइड हे नॉन झिरो सेंट्रिक फंक्शन आहे, म्हणजे त्याचा मीन ऑफ जो एफ ऑफ एक्स येते तो इज नॉट इक्वल्स टू 0 आहे, म्हणजे 0 सोडून दुसरी काहीतरी व्हॅल्यू मीन येते. बरोबर. सो कन्सिडर मीन ऑफ एफ ऑफ एक्स इन दिस केस इज नो द 0.5. ओके. आणि मीन 0 नाही म्हणून आपण त्याला हिडन लेअरमध्ये यूज करू शकत नाही. ज्याचा मीन 0 येते आपण तो हिडन लेअरमध्ये यूज करू शकतो, वन साईड लाईक दिस. ओके. एक साईड जर त्याचा मीन जर 0 येत असेल तर तो तुम्ही त्याला हिडन लेअरमध्ये वापरू शकता. बट सिग्मॉइड आहे तर नॉन झिरो सेंट्रिक आहे, मीन आहे तो 0.5 येते, त्यामुळं वी कांट यूज इन हिडन लेअर. गॉट इट. लिमिटेशन आहे हे. सो पहा याला हे म्हणतात लाईक डी ऑफ डी झेड किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ सिग्मा ऑफ झेड इज इक्वल्स टू व्हेरी स्मॉल नंबर. ओके. सो बाकी एक्झाम्पल्स वगैरे दिले आहेत, लाईक 25 इंटू 0.25 6.25 अँड 25 इंटू 1 दॅट इज यू नो द 25 सिम्पल. हे काय कॅल्क्युलेशन तुमच्या कामाचं नाही, हे कामाचं आहे, फक्त सांगेन पुढे. सो ॲक्टिवेशन फंक्शन. इथं वेट ॲक्ट झालं, हा तुमचा लेअर असेल, इथं तिकडं आउटपुट जे काय असेल ते असेल या लेअरचं, आणि इथं बायस ॲक्ट होते, हे आपण ऑलरेडी काल डिस्कस केलं होतं. ओके. नाव सी जे काय O3 आहे आउटपुट. ओके. ते डिपेंड असते ॲक्टिवेशन फंक्शन, आणि हे डिपेंड असतं अगेन समेशन फंक्शनवरती. ओके. बाकी हे डिपेंड कशावरती आहे तर वेट बायसच्या व्हॅल्यूवरती, लॉस किती होतो त्यावरती, आणि ग्रॅडियंटवरती. सगळ्या गोष्टी एकमेकांशी डिपेंडेंट आहेत कुठं ना कुठं. ओके. सो लेट्स कन्सिडर sigma of z is equals to 1 divided 1 plus e to the power z, then z is equals to summation of n I is equals to 1 w I x I plus b. हा टर्म ऑलरेडी तुम्हाला माहिती एक्सप्लेन करायची गरज नाही. सो O3 is equals to sigma of z3 is equal to z is equals to loss L असेल, and L is equals to 0.3 जे काय असेल ते आउटपुट. ओके. देन dou L divided by dou w3 and dou O divided by dou w3. ओके. त्यानंतर ही टर्म मी जशाच तशी खाली घेतली आहे, देन ही टर्म जशाच तशी खाली, आणि याच टर्मला मी फक्त ना Z3 आणि W3 मल्टिप्लाय केलं आहे. नाव सी जे काय हे आहे तो डेरिव्हेटिव्ह ऑफ नो याचा जो काय येतो ते एकदम स्मॉल नंबर येते. ही जी टर्म आहे याचा डेरिव्हेटिव्ह एकदम स्मॉल नंबर येते. सो इट इज स्मॉल नंबर अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲक्टिवेशन फंक्शन इट्स अगेन 0 इज इक्वल्स टू सिग्मा ऑफ Z3 हे यूज केलं आहे. देन कमिंग टू द नेक्स्ट पार्ट. सी आणखी एक आता आपण गोष्ट सांगतो, इंटिरियर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन विचार नाही, हे विल जस्ट आस्किंग दे नो थेरॉटिकल कन्सेप्ट आणि फॉर्म्युला आणि डायग्राम, तो तुम्हाला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन विचारणार नाही. सो ही जी टर्म इथे खाली लास्ट त्याला व्हॅनिशिंग ग्रेडियंट म्हणतात. DL डिवाइड बाय DW3 इज इक्वल्स टू 0.25 इंटू DZ3 इंटू DW3. ओके. याच टर्मला व्हॅनिशिंग ग्रेडियंट इश्यू म्हणतात, आणि आपण कालच पाहिले व्हॅनिशिंग ग्रेडियंट इश्यू म्हणजे काय, व्हॅनिशिंग आणि एक्सप्लोडिंग ग्रेडियंट इश्यू काल डिस्कस केलं होतं. सो हे फर्स्ट क्लिअर झालं. फर्स्ट फंक्शन ही याची लिमिटेशन आहे की व्हॅनिशिंग ग्रेडियंटचा इश्यू इथं फेस करत आहे. नाउ कमिंग टू द सेकंड.
विच इज नथिंग बट द टॅन एच. ओके, सो पहा सिग्मॉइडची रेंज काय होती 0 to 1 राईट. 0 to 1. टॅन एचची रेंज असेल -0 to +0. ओके, सो त्याचा मीन काढून ह्याचा वरच्याचा मीन काढला आपण तर काय होता लाईक 1/2 म्हणजे 0.5 राईट. सिग्मॉइडचा मीन होता 1/2 इज इक्वल्स टू 0.5 अप्रॉक्सिमेटली. या 1/2 इंटू 1/2 इज इक्वल्स टू 0.5. ओके, सो 0.5 येत होता मीन. आता टॅन एचचा मीन पहा -1 + 1 डिवाइडेड बाय 2. सो 0/2 इज इक्वल्स टू अगेन 0 राईट. येस. सो त्याचा जर मीन ऑफ एफ ऑफ एक्स जर 0 येत असेल तर ते 0 सेंट्रिक की नॉन 0 सेंट्रिक. 0 centric. So that's why tan h is 0 centric function. Now sigmoidचा फॉर्म्युला आहे sigmoid of 1 divided by 1 plus e to the power minus z tan z is equals to e to the power z minus e to the power minus z again divided by e to the power z plus e to the power minus z. हा tan चा फॉर्म्युला आहे. जे काय ॲक्टिवेशन फंक्शन आहे tan h त्याचा हा. ओके, सो tan z is equals to e to the power z minus e to the power minus z then e divided by e to the power z plus e to the power minus z. लक्षात आहे, आय मीन लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे फॉर्म्युला. ओके ओके सर. त्यानंतर जी टॅन एच आहे ही टर्म ही कम्प्युटेशनली हेवी टर्म आहे, कारण यामध्ये एक्सपोनेन्शियल यूज केले पहा, e to the power अशा गोष्टी यूज केल्यात. दॅट्स वाय टॅन एच इज कम्प्युटेशनल हेवी टर्म. सो तुम्ही जे ग्राफ बघाल टॅन एचचा तर तो असा असतोय, सिग्मॉइडसारखा नाही. तर याचा ग्राफ काहीतरी असा पाहायला मिळेल तुम्हाला. हा टॅन एचचा ग्राफ आहे. ओके, आणि तुमचं खाली -1 असेल, इथे तुमचं +1 असेल. नाउ कमिंग टू द लिमिटेशन अँड द ॲडव्हान्टेजेस. ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एच इज व्हेरी स्मॉल नंबर, सो वी कांट यूज इन हिडन लेअर. ओके, सो डेरिव्हेटिव्ह एकदम त्याचा छोटा आहे त्यामुळे आपण त्याला हिडन लेअरमध्ये यूज करत नाही. प्लस टॅन एचची जी रेंज आहे हे नॉन प्रोबॅबिलिस्टिक व्हॅल्यू आहे, कारण -1 आणि +1 आहे, 0 आणि 1 नाही, -1 आणि +1 आहे. सो दॅट्स वाय दिस इज नॉट प्रोबॅबिलिस्टिक व्हॅल्यू. सो टार्गेट व्हॅरिएबल इज एनकोडेड इंटू -1 और +1 फॉर्म. जो काय तुमचा टार्गेट व्हॅरिएबल असेल तो तुम्ही एनकोड केला जाईल. प्रिवियस केसमध्ये एनकोड करायची गरज नव्हती, कारण ते ऑलवेज 0 और 1च्या फॉर्ममध्ये होतं राईट. बट या केसमध्ये एनकोड करायची गरज आहे, कारण इट्स प्रेझेंट इन फॉर्म ऑफ लाईक -1 अँड +1. क्लियर? येस. नेक्स्ट, इन केस ऑफ सिग्मॉइड वी आर एनकोडिंग 0 and 1, जस्ट आपण डिस्कस केलं होतं. लेट मी चेक. ओके, सो इन केस ऑफ टॅन एच वी कॅन नॉट यूज बायनरी क्रॉस एन्ट्रॉपी. जर तुमचं टॅन एच जर यूज करत असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला बायनरी क्रॉस एन्ट्रॉपी यूज करता येत नाही. आपण ही क्रॉस एन्ट्रॉपी पाहणार आहोत, डोंट वरी नंतर. क्लियर? येस. ओके, नेक्स्ट स्लाइड और द नेक्स्ट पेज. ओके, नाव थ्रेशॉल्ड. वरचं लिमिट पकडलं 1 आहे, खालचं पकडलं 0 आहे, आणि दोघांच्यामध्ये जी व्हॅल्यू आहे इट्स कॉल ॲज थ्रेशॉल्ड. सो थर्ड पाहणार ॲक्टिवेशन फंक्शन, थर्ड इज कॉल ॲज रेलो. पहा काय समजते का? नाही समजलं तर मी आहेच, एकदा गो थ्रू करा फक्त 1 मिनिट. जे काय स्क्रीनवर दिसतं बघा, समजते का? समजलं तर व्हेरी गुड, नाही तर मी आहेच. यू कॅन ट्राय. काय झालं? काय समजलं? नाही. सी, थर्ड आहे रेलो. सो इट्स कॉल ॲज अ, किंवा ॲज अ फुल फॉर्म म्हणा, रेक्टिफाईड लिनियर युनिट.
हे जे आहे तो नॉन झिरो सेंट्रिक आहे. नॉन झिरो सेंट्रिक म्हणजे मीन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू और नॉट इक्वल्स टू झिरो. Not equals to. Not equals to 0. So it's non-zero centric function. Then it works on the maximized theory. हे कशावरती वर्क करते तर maximized theory वरती करते. So ReLU of z equals to max of 0, z. So maximized theory एक म्हणजे तुम्हाला मॅथमध्ये झाली असेल मॅक्झिमाइज थेरी. सो त्या असताना थोडंसं सारांश फक्त आपण इथे यूज केला आहे. ते वर्किंग प्रिन्सिपल म्हणा किंवा ना त्याच्या बेसिसवरती हे चालते म्हटलं ते चालेल. ओके. सो ReLU of z इज इक्वल्स टू मॅक्स ऑफ 0,2 सॉरी. ओके. सो लेट से झेडची व्हॅल्यू 55 आहे और झेडची व्हॅल्यू -55 आहे. आता पहा ज्यावेळेस मी झेड इज इक्वल्स टू 55 असाइन करतोय. ओके. ReLU of z इज इक्वल्स टू मॅक्स 0,55 वेन जर झेड इज पॉझिटिव्ह त्या केसमध्ये 0 आणि 55 व्हॅल्यू असेल. जर सपोज झेडची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर त्या केसमध्ये ते बनेल झेडची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर इट्स बिकम ReLU of z इक्वल्स टू मॅक्स ऑफ 0,-55 when z is negative. At the last ReLU z ची व्हॅल्यू ही होती आणि ReLU z इज इक्वल्स टू अगेन इट्स 0. ReLU z इज इक्वल्स टू 55, ReLU z इज इक्वल्स टू 0. कारण इथं मायनस यूज केलं होतं ते प्लस होतं. क्लिअर? Yes. So d divided by dz is of activation function is equals to small number. जो काय activation function आहे तो small number असतो. या कंप्लीट नोट तुमच्यासोबत शेअर करू का झाल्यानंतर सगळं शेअर करू? सर करून ठेवा. काय करा तुम्ही आत्ताच जे झाले ते तर अगोदर करा. मग उद्या सगळंच करायला लागेल मला. हो मग करा ना. मग उद्यापर्यंत काय झालं लागेल ना सर? हां मग उद्या होईल ना. ही सगळी फाईलच कम्प्लीट होईल. उद्या सगळी देतो ना. नाही पण ते आज करावं लागेल ना सर. परत उद्या का होत नाही. मी विचारत नाही. मला तुम्हाला तुमचा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अभ्यास करत नाही त्यामुळे उद्या विचार नाही सर. पण डेली z is equals to positive. No more discussion. When z is equals to positive, d divided by dz of ReLU of z is equals to d divided by dz max of 0,z. Okay. Maximum theory use करतो 0,z. d divided by again dz again z याचा डेरिव्हेटिव्ह. then d divided by dz ReLU of z is equals to -1. हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. तर इट्स अगेन ग्रेडियंट वेलोसिटी ग्रेडियंट व्हॅनिशिंग या ठिकाणी ऑकर होत नाही. ही व्हॅल्यू तुमची फायनल भेटेल. ओके. ज्या झेड निगेटिव्ह आहे त्यावेळेस पहा. सो बाकी व्हॅल्यू जशाच तशा पुटअप केल्या. इथं पण सो इथं 0 आली. सो आय कॅन से दॅट इथं 0,z पास केलं होतं. सो इथं 0 आणि जर -z असेल तर यापैकी मोठी व्हॅल्यू आहे ती 0 असेल. ओके. 0 आणि जर 55 असेल तर या केसमध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू 55 असेल. पण इथं निगेटिव्ह आहे झेडला त्यामुळे मॅक्झिमम व्हॅल्यू 0 पकडली. ओके. सो d divided by dz maximum value will be the 0. So replacing the constant number considering 0 as the constant. Okay. So d divided by dz ReLU of z is equals to 0. ती व्हॅल्यू जी भेटली ती. त्यानंतर ही जी टर्म आहे ही टर्म या केसमध्ये 0 बनते. आणि जी काही हे टर्म तुम्हाला दिसते नेक्स्ट याच टर्मला खाली जी काही आउटपुटमध्ये दिसते. जस्ट अ मिनिट. सो आउटपुटमध्ये जी काही टर्म दिसते ∂L divided by ∂W3 is equals to 0 becomes here. Okay. So it's called as a dead neuron or dead ReLU. So W new is equals to W old minus alpha of ∂L divided by ∂W आणि ही जी काही टर्म आहे ती 0 बनते. ओके. सो ही जी काही ∂L divided by ∂W3 होती याच टर्मला डेड न्यूरॉन और डेड ReLU म्हणतात. 0 बनते. का बरं? तर ज्यावेळेस तुम्ही इथं हे z इज इक्वल्स टू निगेटिव्ह व्हॅल्यू पुटअप करतात तिथं मॅक्झिमम व्हॅल्यू 0 आणि -z पैकी 0 पकडते. सो 0 व्हॅल्यू परत कॅरी फॉरवर्ड होते. आणि जी काही टर्म आहे सो ही कंप्लीट टर्म 0 बनते. सो कोणत्याही टर्मला जर 0ला मल्टिप्लाय केली तर ती कंप्लीट टर्म 0 बनते. सो इथं जे काही आउटपुट येते दोघांना मल्टिप्लाय केल्यानंतर ते 0 असेल. सो अगेन दॅट्स वाय हिअर इट विल बी 0.
क्लिअर. आणि Yes. सपोज ग्रेडियंट जर 0 असेल तर त्या ठिकाणी लर्निंग नॉट पॉसिबल. सिम्पल. हो सर. नाव झेड इज इक्वल्स निगेटिव्ह इफ बाकीच्या टर्म्स वगैरे आहेत. नेव्हर इट विल बी निगेटिव्ह, नेव्हर इट कॅन बी नेव्हर निगेटिव्ह. बाकी कोणती व्हॅल्यू निगेटिव्ह असू शकते, कोणती पॉझिटिव्ह नाही, अशा गोष्टी आहेत. Then let's consider x1 minus 1, x2 200 and x3. ओके, लेट इट बी. तो हे काय नाही, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन एवढं कामाचं नाही मला जे पाहतात ते. लेट्स कन्सिडर वाला. ओके, काय नाही, फक्त ना वेट आणि बायसच्या फॉर्ममध्ये दिले WI प्लस बी प्लस W2 देन x2 प्लस B2. हेच बाकी फळ ना लाईक विस्तार करत बसतात किंवा वाढवत बसलेत. बाकी काय केलं नाही याला. Now minus W1 term is nullify with the positive term, so basically or to finally z is equals to positive. जर तुम्ही z is equals to निगेटिव्ह घेत होता त्यावेळेस तर ना 0 वगैरे आन्सर येतो. आठवते आत्ता जे स्टेशन पाहिले कळालं मी काय म्हणतो. माझा पॉईंट z is equals to निगेटिव्ह घेत असाल तर लाईक मॅक्स ऑफ z लाईक -55 घेतलं किंवा 0,-55 तर त्या केसमध्ये 0 मोठे असेल ॲज कम्पेअर्स टू 55. राईट. Yes. Yes. Maximum value. Yes, sir. Right, maximum value we consider on the basis of maximum theory. So chances of z to become negative या केसमध्ये जे 5% चान्सेस आहेत z निगेटिव्ह बनायचे, -5%. So that's why we can use ReLU in hidden layer. Okay, so that is the reason की तुम्ही ना ReLU जे आहे ते hidden layer मध्ये यूज करू शकतात. आणि ते डायग्राम पहा. निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह. काय डाऊट? जे काय 3 हे झाले ॲक्टिवेशन फंक्शन यामध्ये नाही डाऊट. ओके, सो उद्या बाकीचे ॲक्टिवेशन फंक्शन पाहणार लाईक लिके रेलू, देन रेलू, शॉर्ट मॅक्स, इलू आणि स्विच. हे जे आहे ते बाकीचे उद्या फंक्शन होतील. प्लस लॉस फंक्शन आहे ते पण उद्या होऊन जाईल. चालेल. आणि मोस्ट प्रोबॅबली नोट्स पाहता असं मला वाटते की उद्या डीप लर्निंगची थेरी संपते. ओके सर. चालेल. हो सर. आणि त्यानंतर मग तुमचं एमएलएस म्हणतोय DL च्या मॉडेलबद्दल असेल कोडिंगचा. आणि त्यानंतर ते झालं की तुमचं मग NLP स्टार्ट होईल. चालेल. ओके.